या 5 गोष्टींपैकी एकही वस्तू जर आज तुमच्या घरात असेल तर तुम्हाला थेट 10 लाखांचा दंड आणि 5 वर्षाची जेल होऊ शकते. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. अशा 5 वस्तू आहेत ज्या आज 90% लोकांच्या घरात पडून आहेत. पण कायदा असा बदललाय की आता थेट पोलीस घरात घुसून अटक करायला लागलेत. कारण नुकतीच एक भयंकर घटना अहिल्यानगरमधून समोर आलेली आहे. अहिल्यानगरच्या एका छोट्याशा गावात अचानक पोलिसांची गाडी येऊन थांबते. सोबत काही सरकारी अधिकारी असतात. घरातल्या लोकांना वाटलं, अरे हे कदाचित जनधन योजनेसाठी किंवा वोटिंग कार्डचे व्हेरिफिकेशन करायला आलेले असतील. पण तसं काही नव्हतं. ते अधिकारी थेट घरात घुसले. त्यांनी जुन्या कपाटाच्या कोपऱ्यात ठेवलेली एक वस्तू बाहेर काढली आणि विचारलं, ही वस्तू कुणाची आहे? घरचे निष्पापपणे म्हणाले, आमचीच आहे सर, काय झालं? त्यांना अजिबात कल्पना नव्हती की ही साधी दिसणारी वस्तू त्यांच्यासाठी एवढा मोठा प्रॉब्लेम उभा करणार आहे. त्यांनी ती स्वतःची असल्यास मान्य केलं आणि पोलिसांनी लगेच त्यांना ताब्यात घेऊन गाडीत बसवलं. ही बातमी संपूर्ण परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि घाबरून लोकांनी वस्तू थेट घराबाहेर फेकायला सुरुवात केली. कारण ती वस्तू जवळपास प्रत्येकाच्याच घरात होती. पाहता पाहता ही बातमी संपूर्ण राज्यात आणि देशात पसरली. सगळीकडे आता भीतीचं वातावरण निर्माण झालेलं. कारण ही फक्त एकच वस्तू नाही तर अशा एकूण 5 वस्तू आहेत. जर या 5 गोष्टी तुमच्या घरात सापडल्या तर सरकारकडून सर्वात मोठी कारवाई केली जाणार आहे. यातील बऱ्याच वस्तू अशा आहेत ज्या आपल्या प्रत्येकाच्या घरात सहज मिळतीलच. काही लहान मुलांच्या वापरातच्या आहेत, काही मोठ्या माणसांच्या आहेत, काही थेट मोबाईलशी संबंधित आहेत, तर एक वस्तू चक्क तुमच्या गाडीशी संबंधित आहे. अखेर या प्रतिबंधित वस्तूची अधिकृत यादी सरकारकडून समोर आलेली आहे आणि ती यादी पाहून प्रत्येकाचे डोळे पांढरे झालेत. महाराष्ट्रातील काही लोक नकळत दररोज ही भयानक चूक करत आहेत. अहिल्यानगरच्या त्या कुटुंबाकडून नेमकी काय चूक घडली होती? तुमच्या घरात त्या वस्तू आहेत का आणि त्या कशा शोधायच्या? चला तर जाणून घेऊया. महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांसाठी आणि प्रत्येक गृहिणीसाठी आजची ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. जर तुमच्या घरात या 5 वस्तूंपैकी एकही वस्तू असेल तर आजच सावध व्हा. कारण केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या नवीन नियमानुसार तुमच्यावर थेट 10 लाख रुपयांचा दंड किंवा 5 वर्षाच्या तुरुंगवासाची कारवाई होऊ शकते. आता क्रमावर माहिती आपण समजून घेणार आहोत. पहा, यातली पहिली गोष्ट अशी आहे की जी प्रत्येकाच्या घरात असते, पण लोकांच्या यात नेमका काय दोष किंवा प्लॉट आहे हे कोणालाच माहिती नसतं. दुसरी वस्तू प्रत्येकाच्या घरात आहे, पण 5 नंबरची जी वस्तू आहे ती सर्वात जास्त धोकादायक आहे. कारण तिच्यामुळे फक्त दंडच नाही तर दंडासोबत तुम्हाला थेट 10 वर्षाची जेलसुद्धा होऊ शकते. म्हणूनच टप्प्याटप्प्याने ही संपूर्ण माहिती नीट समजून घ्या. तर पहा, पहिली वस्तू आहे ती म्हणजे घरगुती गॅस सिलेंडर. आता गॅस सिलेंडरचं नाव ऐकताच तुम्हाला वाटेल की गॅस सिलेंडर तर प्रत्येकाच्याच घरात असतो, मग त्यावरचा असा दंड काय लागू असू शकतो? तर लक्षात घ्या, गॅस सिलेंडरबाबत अशा 2 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या 99% लोकांना माहीतच नाहीत. मागच्या काळात जेव्हा युद्धाची परिस्थिती निर्माण झाली होती तेव्हा अक्षरशः लोकांनी लांबच लांब लाईन्स लावून आणि काळ्या बाजारात महागड्या दराने गॅस सिलेंडर खरेदी केले होते. पण हाच घरगुती गॅस सिलेंडर आता तुम्हाला थेट जेलमध्ये पाठवू शकतो का? यामध्ये 2 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. तर गॅस सिलेंडरबाबतची सर्वात पहिली गोष्ट ती म्हणजे तुमच्या गॅस कनेक्शनवर तुम्हाला 1 किंवा जास्तीत जास्त 2च टाक्या मिळतात. पण आज अनेक लोकांच्या घरात 2 ऐवजी 3 टाक्या आणून ठेवलेल्या असतात. आता कदाचित तुम्ही म्हणाल, आमच्याकडे कुठे आहे 3री टाकी? आमच्याकडे तर 2च आहेत. पण थांबा, लगेच व्हिडिओ बंद करू नका, कारण गॅस सिलेंडरबाबतची पुढची गोष्ट अतिशय लक्षपूर्वक ऐकण्यासारखीच आहे. ती म्हणजे एक्सपायर झालेले गॅस सिलेंडरची टाकी. अनेकदा आपण घरात अतिरिक्त गॅस सिलेंडर आणून ठेवतो, पण तुम्हाला माहीत आहे का, गॅस सिलेंडरच्या वरील पट्टीवर त्याची एक्सपायरी डेट स्पष्ट लिहिलेली असते. जीवनाशक वस्तू कायदा आणि स्फोटक द्रव्ये नियमानुसार एक्सपायर झालेले किंवा अधिकृत एजन्सी सोडून बाहेरून बेकायदेशीर रिफिल केलेला सिलेंडर घरात साठवणे हा अतिशय गंभीर आणि गुन्हेगारी स्वरूपाचा अपराध आहे. अशा एक्सपायर झालेल्या सिलेंडरमुळे अचानक गॅस गळती होऊन भयंकर स्फोट होण्याचा प्रचंड धोका असतो. प्रशासनाला किंवा पोलिसांना अशा बेकायदेशीर साठ्यांची माहिती मिळताच त्या कुटुंबावर स्फोटक कायदा आणि सुरक्षेच्या उल्लंघनासाठी थेट 5 ते 10 लाख रुपयांचा दंड आणि 5 वर्षापर्यंतच्या जेलची कारवाई केली जात आहे. गॅस सिलेंडरचा हा नियम तर फक्त सुरुवात होती, पण दुसरी वस्तू अशी आहे की तुमच्या स्वयंपाकघरात रोज वापरली जाते आणि जिला आपण दररोज खातोय.
आपल्या यादीतील दुसरी अत्यंत महत्त्वाची आणि धोक्याची वस्तू म्हणजे अन्नात वापरले जाणारे भेसळयुक्त पदार्थ आणि बेकायदेशीर केमिकल्स. सध्या बाजारात मोहरीचं तेल, पाम तेल किंवा इतर खाद्यतेल मोठ्या प्रमाणावर घातक रसायनाची भेसळ केली जात असल्याचा अनेक तक्रारी समोर आलेल्या आहेत. FSSAI म्हणजेच भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाच्या नवीन नियमानुसार जर तुम्ही घरात किंवा तुमच्या व्यवसायात असा कोणताही पदार्थ साठवला असेल ज्यामध्ये विषारी भेसळ आहे किंवा घातक रासायनिक रंग वापरलेले आहेत, तर अन्नसुद्धा कायद्याअंतर्गत थेट 10 लाख रुपयांचा दंड आणि चक्क जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. विशेषतः ज्या लोकांचे छोटे मोठे हॉटेल्स किंवा खाद्यपदार्थाचे व्यवसाय आहेत किंवा जे लोक बाजारातून उघड्यावरचं तेल आणि मसाले मोठ्या प्रमाणात आणून घरात साठवतात, त्यांच्यासाठी ही फार मोठी ताकदीची गोष्ट आहे. कारण भेसळयुक्त अन्नपदार्थ घरात साठवणे आणि विकणे हा आता आजामीपत्र गुन्हा ठरवण्यात आलेला आहे. म्हणजेच यात पकडलेले गेल्यास जमीन मिळवणेसुद्धा कठीण होईल. त्यामुळे आजच सावध व्हा आणि तुमच्या घरातील खाद्यतेल व मसाले नेहमी FSSAI मान्य पात्रताच आहेत ना याची खात्री करून घ्या. ही झालेली आपल्या आरोग्याशी निगडीत गोष्ट. पण तिसरी वस्तू प्रत्येक गाडी चालवणाऱ्या घरात सहज सापडेल, ज्यांच्यावर थेट RTO कडून कडक कारवाई केली जात आहे. आपल्या यादीतील तिसरी वस्तू आहे वाहनाचे अवैध स्पेअर स्पॉट्स, कंपनी नंबर प्लेट्स आणि बुलेटचे फटाके फोडणारे मॅटिफाईड सायलेन्सर. होय, अगदी बरोबर ऐकलं. जर तुमच्या घरात किंवा गॅरेजमध्ये कोणतेही वाहनांसाठी वापरली जाणारी अनधिकृत फॅन्सी नंबर प्लेट किंवा प्रचंड आवाज करणारे सायलेन्सर पडून असतील, तर परिवहन विभागाने RTO 1 ऑगस्टपासून अत्यंत कडक मोहीम हाती घेतलेली आहे. मोटार वाहन कायद्याच्या कलम 182 नुसार वाहनांमध्ये बेकायदेशीर फेरबदल करणे किंवा बनावट नंबर प्लेट तयार करून घरात ठेवणे हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. जर कोणी पोलिसांना किंवा कॅमेऱ्यांना चकवा देण्यासाठी बनावट किंवा डिजिटल नंबर प्लेटचा वापर करताना सापडला, तर त्याला थेट 50,000 ते 10 लाख रुपयांपर्यंतचा मोठा दंड आणि गाडी जप्त होण्याची कारवाई सहन करावी लागेल. अनेक तरुण फक्त आवडीपोटी घरात असं फॅन्सी साहित्य आणून ठेवतात. पण आजच सावध व्हा, कारण कायद्याच्या नजरेत एक गुन्हेगारी स्वरूपाचा पुरावा मानला जातो. त्यामुळे तुमच्या गाडीवर फक्त HSRP म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट असणेच अनिवार्य आहे. आता आपल्या यादीतील चौथी वस्तू तर खूपच गंभीर आहे. ती म्हणजे प्रतिबंधित वन्यजीव साहित्य किंवा दुर्मिळ प्राण्यांचे अवयव. अनेकदा लोक केवळ शोभेसाठी किंवा श्रद्धेपोटी घरात हरिणाचे शिंगे, प्रमाणापेक्षा जास्त मोराची पिसे, दुर्मिळ सापाची कातडी, हत्तीचे दात किंवा कासवासारखे प्राणी आणून ठेवतात. पण भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा 1972 नुसार निसर्गातील कोणत्याही प्रतिबंधित प्राण्याचे अवयव किंवा साहित्य घरात बाळगणे हा अजामीनपात्र गुन्हाच आहे. वन विभागाच्या पथकाने अशा वस्तू जर तुमच्या घरात हस्तगत केल्या असेल, तर तुम्हाला सहजासहजी जमीनच मिळत नाही आणि थेट 5 ते 10 लाख रुपयांचा दंड तसेच तब्बल 10 वर्षापर्यंतच्या तुरुंगवासाची कडक शिक्षा सुनावली जाते. अनेक लोकांना वाटतं की जुन्या काळापासून ही वस्तू घरात पडून आहे, याने काय फरक पडतो, पण कायद्याच्या नजरेत ही फार मोठी गुन्हेगारी मानली जाते. त्यामुळे अशा कोणत्याही संशयास्पद वस्तू घरात असणे अत्यंत धोक्याचे आहे. आता पाचवी आणि सर्वात महत्त्वाची वस्तू अशी आहे की जी थेट तुमच्या मोबाईलशी आणि बँकशी जोडलेली आहे. आपल्या यादीतील अत्यंत महत्त्वाची म्हणजे अनोळखी व्यक्तीच्या नावावरील प्री ॲक्टिव्हेटेड सिम कार्ड, छेडछाड केलेला वीज मीटर आणि बनावट कागदपत्रे. वाढती सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी सरकारने एका व्यक्तीसाठी जास्तीत जास्त 9 सिम कार्डची मर्यादा आखून ठेवलेली आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे दुसऱ्याच्या नावाने किंवा बेकायदेशीर सिम कार्ड आढळले, तर थेट 10 लाखांचा दंड आणि पोलीस कारवाई होऊ शकते. तसेच वीज मीटरमध्ये इलेक्ट्रॉनिक चिप लावून छेडछाड करणे किंवा वीज चोरी करणे हा सुद्धा आजामीपत्र गुन्हाच आहे. यात पकडले गेल्यास थेट मागील 3 वर्षाचे दुप्पट बिल, 10 लाखांपर्यंतचा दंड आणि थेट जेल होऊ शकते. याशिवाय एकाच व्यक्तीकडे 2 पॅन कार्ड किंवा बनावट RC बुक आढळल्यास आयकर कायद्यानुसार 5 लाखापर्यंतचा दंड आणि कडक कायदेशीर कारवाई केली जाते. ही झाली बातम्यामधील अधिकृत माहिती. पण एक जबाबदार नागरिक म्हणून तुमच्या स्वतःच्या घरात
ह्या गोष्टी कशा तपासायच्या याची एक अतिशय सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता नीट समजून घ्या, कारण एका छोट्याशा दुर्लक्षामुळे तुमचे फार मोठे नुकसान होऊ शकते. पहिला टप्पा, गॅस सिलेंडर तपासणी. सर्वात आधी तुमच्या घरातील गॅस सिलेंडर तपासा. गॅस टाकीच्या वरच्या पट्टीवर आतल्या बाजूने ABCD किंवा 2 अंकी वर्ष लिहिलेले असते. A म्हणजे जानेवारी ते मार्च, B म्हणजे एप्रिल ते जून, C म्हणजे जुलै ते सप्टेंबर आणि D म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर. उदाहरणार्थ त्यावर जर C25 किंवा D24 असं काही लिहिलेलं असेल तर तिची एक्सपायरी डेट आहे. आजच्या तुमच्या किचनमध्ये जाऊन ही तारीख तपासा आणि जर मुदत संपलेली असेल तर टाकी लगेच तात्काळ गॅस एजन्सीला फोन करून ती बदलून घ्या. दुसरा टप्पा, रोजच्या अन्नातील खाद्यपदार्थ. तुमच्या घरातील खाद्यतेलाचे किंवा मसाल्याचे पॅकेट उलटे करून त्यावर हिरवा टिपका आणि 14 अंकी FSSAIचा परवाना नंबर आहे का हे नक्की तपासा. जर तुम्ही उघड्यावरचे मसाले किंवा तेल वापरत असाल तर पाण्यात थोडे मसाले टाकून तपासा. जर त्याला रासायनिक रंग सुटत असेल तर ते असे तेल किंवा मसाले वापरणे आरोग्यासाठी आणि कायद्यानुसार त्वरित बंद करा. तिसरा टप्पा, तुमची गाडी तुमच्या दुचाकीवर किंवा 4 चाकीवर असलेले नंबर प्लेट हे HSRP म्हणजेच हाय सिक्युरिटी नंबर प्लेट आहे का हे नक्की तपासा. त्यावर एक विशेष लेझर कोड आणि इंडियाचा होलोग्राम असतो. जर तुम्ही अजूनही बेकायदेशीर फॅन्सी नंबर प्लेट वापरत असाल किंवा बुलेटला फटाके फोडणाऱ्या मॅटिफाईड सायलेन्सर लावलेला असेल तर आजच RTOच्या नियमानुसार त्यात कोणतेही कायदेशीर बदल करून घ्या. चौथा टप्पा, घरातील शोभेच्या वस्तू. जर तुमच्या घरात किंवा जुन्या कपाटात हरिणाची शिंगे, प्रमाणापेक्षा जास्त मोराची पिसे, हस्तिदंत किंवा सापाची कातडी यासारख्या वस्तू शोभेसाठी ठेवलेल्या असतील तर त्या तात्काळ तिथून हटवा, कारण वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार अशा वस्तू बाळगणे हा थेट आजामीपत्र गुन्हाच आहे. पाचवा आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा, मोबाईल सिम कार्ड. गुगलवर जाऊन हे सरकारी वेब पोर्टल शोधा. तिथे तुमचा मोबाईल नंबर टाकून तुमच्या नावावर एकूण किती सिम कार्ड चालू आहेत हे नक्की तपासा. जर एखादे अनोळखी सिम कार्ड तुमच्या नावावर दिसत असेल तर तिथे रिपोर्ट्स करून ते त्वरित ब्लॉक करा. या 5 गोष्टी अजून तुमच्या घरात तपासून घ्या. आता कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या नावावर सध्या एकूण किती सिम कार्ड चालू आहेत आणि तुमच्या घरातील गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट काय आहे. तुमच्या एका कमेंटमुळे इतर नागरिकांपर्यंत ही महत्त्वाची माहिती पोहोचवेल आणि मोठी जनजागृती होईल. जर हा व्हिडिओ माहितीपूर्वक वाटला असेल तर तुमच्या सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर आणि मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. तुम्ही जर OMT इन्फॉर्मेशन टिक चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब